तापत्या उन्हात जनतेसाठी दिलासा संघर्ष बहुउद्देशीय संस्थेची थंड आरो पाण्याची सेवा 10 वर्षापासून सुरू। उन्हाच्या तडाख्यात बाजारात येणाऱ्या खेड्यापाड्यातील नागरिकांसाठी थंड व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे कार्य समाजाप्रती असलेली खरी कळकळ दाखवते। अशाच भावनेतून बोरगाव मंजू येथील संघर्ष बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय वानखडे यांनी गेल्या 10 वर्षापासून सुरू ठेवलेला उपक्रम यंदाही सुरू करण्यात आला आहे। अकोला तालुक्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार मंगळवारी बोरगाव मंजू येथे भरतो। या बाजारात 60 ते 70 खेड्यातील नागरिक आवर्जून येतात। मात्र बाजारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे संघर्ष बहुउद्देशीय संस्था दर मंगळवारी थंड आरो पाण्याची मोफत सेवा पुरवते। सध्या अकोला जिल्ह्याचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या घरात असल्यामुळे या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे। या सेवेला आजपासून सुरुवात झाली असून पावसाळा सुरू होईपर्यंत ही सेवा अखंडपणे सुरू राहणार आहे। यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर केशव काळे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक मनोज उगडे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नेमतशहा सकारामजी वानखडे, तपोभूमीचे संपादक रमेश समुद्र, लोकमतचे अमोल वडेवाले, दर्शनचे डॉक्टर राजकुमार वैराळे आणि देशोन्नतीचे समाधान वानखडे यांच्यासह गावातील असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले। सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे हे केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच नव्हे तर कोणत्याही सामाजिक अडचणीत गरजूंना मदतीसाठी सदैव तत्पर असतात। त्यांच्या या उपक्रमाचं गावातील व खेड्यापाड्यातील नागरिकांकडून विशेष कौतुक केलं जात आहे। इंडिया न्यूज R7 साठी देवेंद्र वाडेवाले।